आयफोन कोण आहे? व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. सगळ्यांनी दूध दूध प्यायलं का सगळ्यांनी? शमिका आणि रियांश व्हिडिओ ऑन करा. प्रार्थना कोणी कोणी पाठ केली आहे? कोणा एकच 2 मिनिटं. हा जरा छान बसा सगळे. मग ठीक आहे ना. हेच सांगायची पुढच्या वेळेला पाठ करायला. तू इथेच बस पण. येता करता येते मी तुझ्याजवळ. चला ताट बसा. प्रार्थना म्हणणार कोणी? कोणाला येते? श्रेयाला येते. आणि कोणाला येते? रिदितला येते. ओके चला श्रेया सुरू कर. अनम्यूट कर. तुला अनम्यूट कर. येतं का तुला अनम्यूट करता? मॅम तिचं प्रोनाऊन्सिएशन तेवढं हे नाहीये. असू दे, सहज हात असू दे. असं सहज येतं ना हात केला. तिला? नाही आणखी पूर्ण नाहीये. असं नाही सहज येतंय. बरं ठीक आहे. ठीक आहे. ऐकायला सांगा. जरा म्हणून घ्या तिच्याकडनं घरी. हा शुअर. अर्धी म्हणते पण पूर्ण नाहीये त्याच्यामुळे. असू दे, मी आहे ना. मी म्हणू प्रार्थना? कोणाला येते का अजून? रिदित म्हण. नीट बस आणि तू दिसतच नाहीयेस. हा अनम्यूट हो. अनम्यूट हो. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा भेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मना वर शुद्धतेचे जागणे. चांदणे. मानसाने मानसाशी मानसासा वागणे. हीच अमुची प्रार्थना. भोपताली दाटला अंधार दुःखा सादरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेर आहे कातरी. तो
दिली आम्हाला काजव्यांचे जागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे जागणे पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. शाब्बास, पाठ आहे तुझी. आता बाकीच्यांनी पण करायची. आता सुट्टी लागली ना शाळेला. शाळा बंद झाली का सगळ्यांची? कोणाची सुरू आहे अजून? सगळ्यांना सुट्टी लागली ना. आता आपण ही प्रार्थना पाठ करून टाकायची, म्हणजे मग सगळ्यांना म्हणता येईल की नाही. तुम्ही शाळेत म्हणता का रे प्रार्थना? असते ना शाळेत सगळ्यांच्या? असते ना. आपल्या पण शाळेत आहे की नाही, मग आपण पण ती पाठ करून टाकायची. हा, चालेल. डन. पुढच्या रविवारी सगळ्यांना प्रार्थना आली पाहिजे. चालेल. आता मागच्या आठवड्यात काय काय शिकला लक्षात आहे का तुमच्या? हा 1 ते 10. हा 1 ते 10. 1 ते 10. आता मला दाखवा. मी 1 म्हटल्यावर एक बोट दाखवायचं काय? जेवढा मी आकडा सांगेल तेवढी बोट दाखवायची. ठीक आहे. 2. श्रिया 2 दाखव. 2. जहान 2. 2 म्हणजे 2. ओके. 5. 5. ठीक आहे. एका हाताला बोट किती? 5. 3. 3. ठीक आहे. तुम्हाला बेल माहितीये का? बेल. बेल माहितीये? शंकराला वाहतो. त्याला पण 3 पानं असतात. नंतर आता 7. 7. 5 आणि 2 7. शाबास, सगळ्यांना येतंय. आणि आता 1. 1. आणि आता 4. सगळ्यांना येतंय बाबा. श्रेयान तुला येतंय का? श्रेयान हॉस्टेल झाला वाटतं. 4. वा, शाबास. सगळ्यांना आकडे येत आहेत. आणि आता कोण मला 1 ते 10 म्हणून दाखवेल? शमिका म्हणशील? हो. 1 2 असं म्हण. 2 3 4 5 6 रे गडबड गडबड झाली. थांब थांब थांब. 4 4 हा 5 6 7 8 9 10. शाबास. आता कोण म्हणणार? रिदित म्हण. चल, सगळ्यांना सांगूया आपण. 2 3 4 5 6 7 8 9 10. शाबास. आता कोण? रियांश म्हणणार? म्हण. अनम्यूट हो. 1 2 दाखव असे बोट. जे 1 आकडा कुठला कळला पाहिजे ना आपल्याला. 3 4 5 6 7 8 9 10. शाबास. मजा म्हण. अनम्यूट हो. 1 2 3 4 5 6 7 6 7 8 9 10. शाबास. सगळ्यांनाच येतंय. आता कोण म्हणणार? विप्रा. चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
शाबास. कोण राहिला आता? रुविका राहिली का? येतं तुला? हा, एक दोन बोटं दाखव. तीन चार 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शाबास. कोण राहिला आणखीन आता? सगळे झाले का? श्रेयान राहिला ना? श्रेयान आणि प्रिशा पण राहिली मला वाटतं. सन्निध्या पण राहिली. सान्निध्या म्हण चल. माझ्यासाठी ना त्यांनी टाळ्या शमिका म्यूट कर. सान्निध्या म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शाबास. कोण राहिलं? प्रिशा ना? आणि तुम्ही मनात म्हणा बर का. बाकी म्यूट असलं तरी तुम्ही पण म्हणायचं मनात, म्हणजे पाठ होतं आपलं. म्हण प्रिशा. 1 2 3 4 5 7 6 6 6 7 7 8 9 10. शाबास. कोण राहिलं? श्रेयान तू आहेस का? म्यूटच झालं वाटतं स्टील. श्रेयान श्रेयान नाही वाटतं. पूर्ण 1 ते 10 सांग. म्हण. 10. नाही 1 पासून. कोण म्हणतंय? श्रिया. त्याचा आवाज येत नाहीये श्रेयांचा. म्हण आता. म्यूट काढा त्याचं. श्रेयान म्यूट काढ. हा म्हण आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शाबास. आता सगळ्यांना 10 पर्यंत अंक पाठ झालेत होय की नाही? आता आपल्याला लिहायला पण शिकायचंय ना. लिहिता येतात का तुम्हाला? हा, लिहिता येतात. आणि जर लिहिता येत नसेल तर काय करायचं माहितीये का? एका ताटलीत, मोठ्या जरा ताटलीत तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यात बोटाने लिहायचं. एक प्रॅक्टिस करायची, सराव करायचा. हा, मग बोटाला सवय झाली की मग पेन्सिलने छान लिहिता येईल. तुम्ही अजून जरा लहान आहे ना. सगळ्यांना आहे का शाळेत वही पेन्सिल आहे? शाळेत आहे. मग तशी प्रॅक्टिस करा किंवा तांदूळात गिरवा. चालेल. मग आता आपण 11 कसे लिहायचे शिकायचं. सगळ्यांना 1 येतो लिहायला? 1 सगळ्यांना येतो की नाही? मग 1वर 1 11. 1वर 1 11. दिसते का पाठी सगळ्यांना? बघा आता. 1वर 1 11. दिसतंय? हा, लिहा तुम्ही पण. 1वर 1 11. तोंडाने म्हणायचं म्हणजे लक्षात राहतं आपल्या. 1वर 1 11 म्हणजे 11. ठीक आहे. 1वर 1 11. 1वर 2 12. 1वर 2 12. तुम्हाला येतात, फक्त इंग्लिश मध्ये येतात. आता आपण मराठीत शिकतोय हो ना. लाईन काढ शमिका. स्लॅन्टिंग अगं असू दे. 1वर 2 12. शाबास. प्रेषा छान. अशी थोडी प्रॅक्टिस करून द्या सगळे घरी.
आम्ही एवढंच शिकवू शकतो ना इकडून. प्रॅक्टिस पालकांनी करून घ्यायची. ठीक आहे. 11, 12 शाबास. शमिका छान. आता 13 कसं असेल कोण सांगेल मला 13? सांग शमिका. म्यूटेस हा माझ्याकडे सांग. इरेजर नाहीये, माझ्याकडे खोड रबर नाहीये. घेऊन ये. एकावर 3 बरोबर. एकावर 3 13. शाबास. रियाज घेऊन ये खोड रबर. आईला सांग माझ्याकडे नाहीतर द्यायला. खोड रबर नाहीये. आईला सांग द्यायला. माझ्याकडे एकावर 3 13. कसं लिहायचं? आता एकावर 4 एकावर 3 13. म्हणजे हुशार आहेत बाबा मुलं आमची. श्रेया लिहिलं का? सगळ्यांनी एकदा दाखवा, पाटी दाखवा. शाबास 13. छान प्रिशा. एकावर 6 16 श्रेयाची पाटी नाही दिसत. दिसत नाही तू लिहिलेलं श्रेया. त्याची चेक्सची वही वापरा. तिची आहे ना सान्निध्याची. सान्निध्यासारखी वही वापरा गणित आकडे लिहायला, म्हणजे छान येतील तुमचे आकडे. म्हणजे दुरेगी वही आणली का सगळ्यांनी? हा याची जहानची पण छान आहे वही. हा अशीच वही वापरा. हा जे आकडे छान येतील तुमचे. ठीक आहे. आता 14 कोण सांगणार? सान्निध्या सांग 14 कसं लिहायचंय? एक आणि 4 बरोबर. एकावर 4 14. आता तुम्ही 1 ते 9 आकडे शिकलात की तुम्हाला पुढचे आकडे येतात. फक्त त्याला काय म्हणायचं ते आपण शिकायचं. एकावर 4 14. कळतंय सगळ्यांना? हा. अरे बापरे, हिने 20 पर्यंत लिहून टाकले शमिकानी. छान छान आहे अक्षर तुझं. एकावर 4 14 आणि एकावर 5 15. एकावर 5 15. दिसतंय? एकावर 5 15. झालं लिहून सगळ्यांचं? श्रेया तुझं झालं का? लिहून झालं? रियाज तुझं? शाबास प्रिशा छान. आता घरी प्रॅक्टिस करायची काय? चालेल. आता एकदा म्हणूया आपण. एकावर 1 11. एकावर 2 12. एकावर 3 13. एकावर 4 14. एकावर 5 15. आता मी तुम्हाला म्हटलं 15 असं तर येईल का? किती आणणार तुम्ही 15 म्हटल्यावर? असं करून किती बोटं दाखवणार? 5 5 आणि 5 असे 15 होतील. ठीक आहे. आता तुम्हाला घरी काय सांगणार आहे माहितीये का मी? एक एक्सरसाइज. आई बाबांना पण थोडं काम देऊया आपण. हा. दाणे घ्यायचे दाणे. आणि आई सांगेल तेवढे काढून द्यायचे आईला दाणे. आईने म्हटलं 4 दे की 4 द्यायचे. करणार असं? चालेल? असं पाठ करा आकडे. आईने 4 म्हटलं 4 द्यायचे, 5 म्हटलं 5 द्यायचे, 15 म्हटलं 15 द्यायचे. म्हणजे तुम्हाला आकडे चांगले लक्षात राहतील. हा. ठीक आहे. कोणाला शंका आहे का याच्यात? 15 पर्यंत सगळ्यांना नीट कळले आकडे? लिहायची सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची घरी. हा. ठीक आहे का? चालेल? हो. हा. मग आता पुढे जाऊया.
तर स्वर कुठपर्यंत शिकून झालेत सगळ्यांनी? लिहा बघू. अ लिहा. अ स्वर कुठपर्यंत झाले आपले शिकून? कोण सांगेल मला? ई सांग. उ ई हा ऊ पर्यंत झाले म्हणून दाखव. म्यूट ऑफ कर ना, समझी मला. अ आ ई ई उ उ शाबास. आ ई ई उ. ऊ. दोन ऊ शिकलो ना आपण. एक ऱ्हस्व असतो, एक दीर्घ असतो. एक आपण पटकन उच्चार करतो, एक लांबवतो. अ पटकन उच्चारतो, आला वेळ लागतो. ई ई म्हणजे पहिली आहे ती ऱ्हस्व छोटी उ आणि उ. दुसरी आहे ती दीर्घ मोठी. ऊचं पण तसंच. ऊ ऊ ऊ म्हटलं की दीर्घ मोठा ऊ. आ आ ई पण दीर्घ. ई हम्म. ई उ ई. उ. आता शिकायचंय पण ए आणि आई. ए ए ए ए ए आई आई. ओ औ. ए आहा. हा आधी ए शिकूया आपण. ए कसा करायचा? हो ए दोन उभ्या रेगा द्यायच्या. हो मम्मी. पुस्तक आहे का सगळ्यांकडे? हो. तुला येत आहे. बघा हो. पुस्तकात आहे. ए एडका. मला ए फॉर ए Wait, this is like a circle. कोण कोण टीशा काय झालं? ए एडका. ए ए ए ए एक बरोबर. एक. शाबास. असा ए लिहायचा. ए ए एडक्यातला. आणि आई माहितीये काय करायचं? असंच लिहायचं आणि वर मात्रा द्यायची. ए आई याला म्हणायचं आई. ऐरण ऐक. शाबास. ए आई. छान आहे. शमिकाचं अक्षर छान आहे. जरा एकदा बुक दाखवा सगळ्यांनी मला. ए आई. अ आ ई ई उ ऊ ए आई. ठीक आहे. कळलं? लक्षात आलं? ए आई. असं आता एक फुल पान भरून लिहायचं. ए आणि आई. हा एक पान भरून ए लिहायचा, एक पान भरून आई लिहायचा. हा म्हणजे प्रॅक्टिस होईल, तुम्हाला सवय होईल. ए आई. हा आता मी गेलो. तर तुम्हाला सांगते हे लिहायचं कसं. आता कुठलंही अक्षर असेल ना त्याला एक मात्रा दिली ए होतो त्याचा. अजून तुम्ही आता व्यंजन शिकला नाहीयेत पण ए लिहिताना ना ए जो आहे ना तो लिहिताना अशी वर मात्रा येते त्याची. ऊचा उकार येतो की नाही तशी ए ची मात्रा येते एक. आणि आई लिहिलं तर दोन मात्रा येतात. आता तुम्ही जेव्हा हे शिकाल ना आईच्या दोन मात्रा येतात आणि ए ची एक मात्रा येते. हा कळलं? ते अजून थोडं मोठं झाल्यावर तुम्हाला शिकवू आम्ही. व्यंजन जेव्हा शिकवू ना 12 खडी
तेव्हा सांगू. पण हे ए ची अशी वर मात्रा येते आणि आईच्या 2 मात्रा येतात. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? तुम्ही हिंदीत थोडं शिकला असाल ना? आहे का हिंदी तुम्हाला शाळेत? नाही अजून. बर, आता हे कुठलं अक्षर आहे सांगा मला. अ, बरोबर. आता आ कसं लिहायचं सांगा, तुम्ही लिहून दाखवा मला. आ सगळे लिहिताय का? विप्रा लिहितेस का? दाखव एकदा वही. वही दाखव. हा लिहिते ना, छान छान, हो. शाबास, छान, सुरेख सुरेख सुरेख, छान. आ छान, बरोबर आहे. सन्निध्या बरोबर आहे, छान. पालकांनी पण बघा, हा सगळं दिसत नाही मला. हा बरोबर आहे, श्रेयान बरोबर आहे. शाबास. रिदित, हे चुकले मग तुझे, आईची मात्रा चुकली. आई दाखव पुन्हा. ती अशी नाही काढायची, उलटी काढायची. तू काढलीस त्याच्या उलटी काढ. आई आहे का बाजूला? त्याची मात्रा चुकली बघा. हा, ओके. हा, ते सरळ करून घ्या. हा बरोबर आहे जिहान, बरोबर आहे. हे अशी इकडे नाही, इकडे. हा, उलटी झाली त्याची. हे आणि दिस. थोडं पालकांनी पण बघा. हा ए आई आ, बरोबर, छान, शाबास. हा बरोबर. आता ई लिहा. ई, ही ई ला अशी असते, ए ला अशी असते. ई, पहिली ई लिहा, पहिली ई. ह्रस्व ई, ह्रस्व ई. ह्रस्व ई दिसते का? नाही दिसत आहे. हा बरोबर आहे, दिसलं. ई. त्याला पण तुरेकी वही द्या सगळ्यांना, ते अक्षर छान येईल त्यांचं. हे घे, थोडस वरती धरायचं असं म्हणजे दिसते. हे ई लिहिला सगळ्यांनी. ई. आता दीर्घ ई कसा लिहायचा? लिहा दीर्घ ई. ई. दीर्घ ई. घे. शाबास, बरोबर आहे विदित, बरोबर आहे. हं. तुझं पण बरोबर आहे श्रेयान, बरोबर आहे. शमिका बरोबर, सगळ्या. हा, सन्निध्या बरोबर, बरोबर आहे. प्रिशा तू लिहिलं? ज्यांच्याकडे पाटी त्यांनी पाटीवर लिहिलं तरी चालेल. हा, रुविका लिहिलं? हा बरोबर आहे, बरोबर आहे, छान. अ आ इ ई उ ऊ उ ऊ ऊ कसा लिहायचा? ऊ ऊ ऊ. ह्रस्व ऊ, दीर्घ ऊ. ऊ ऊ. काढा, दोन्ही ऊ काढा. जरा पालकांनी चेक करा बाजूला. ऊ. जहान नीट दाखव तुझं, दिसत नाही रे. हा, ठीक. हा ऊ. हा बरोबर आहे, ऊ बरोबर आहे, बरोबर आहे, शाबास, बरोबर आहे विदित. या 2 लाईन. जहान आई आहे का बाजूला? त्याचं नीट दिसलं नाही, एकदा चेक करून घ्या पालकांनी. रुविका नीट दिसत नाही का तुझं? आई पण आहे बाजूला, बरोबर आहे ना? हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता आपले स्वर कुठपर्यंत झाले? अ आ इ ई उ ऊ ए ऐ. हा, ए ऐ लक्षात ठेवायचं काय? अ आ इ ई
उ उ ए आणि आई. ठीक आहे. आता तुम्हाला आठवड्याचे वार येतात का? येतात सांगा. सांगितलं पाहिजे तुमच्या मॅडमने. कोणाकोणाला येतात? वर्कर्स. हा? मला येतात. तुला पण येतात? एकच सेकंद. तुम्ही सांगणार ना मला सांगायचं. कोणाकोणाला जातात वार? मला शाबास. मग सांग ओळीने म्हण. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. शाबास. आज कुठला वार आहे? आज रविवार. हा. रविवार. शाबास. विप्रा, तुला माहितीये का शंकराचा वार कुठला आहे? शंकर बाप्पाचा वार. शंकराचा वार माहितीये? आपल्या देवाना एक एक वार दिलेत. आहेत म्हणजे दिलेत नाही, त्यांच्यावरनं ती नावं पडलीत वारांची. रविवार कोणापासून आहे माहितीये का? सूर्य. बरोबर. सूर्याचं एक नाव रवी आहे. सूर्य. सोमवार कोणाचा आहे माहितीये का? शंकराचा. शंकर. मंगळवार देवीचा. देवी. मंगळवार आणि शुक्रवार देवीचा वार आहे. कोणी कोणी मंगळवार हनुमानाचं पण म्हणतात, पण आपण देवीचा म्हणतो. बुधवार बृहस्पतीचा. गणपती. करेक्ट. बुधवार बृहस्पतीचा. आणि गुरुवार गुरु. गुरु दत्त. गुरुदेव दत्त. दत्ताचा वार आहे. तुम्हाला दत्त माहितीये का? दत्त त्यांना किती तोंड आहेत? माझ्याकडे 3. म्हणजे तिन्ही देव आहेत ना, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या तिघांनी रूप घेतलंय दत्ताचं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांचं एकत्र रूप काय आहे? दत्त. म्हणून ते गुरुदेव दत्त म्हणतो की ते आपण ते. मग शुक्रवारी देवी. देवीचा वार आहे. नंतर शनिवार शनी. शनी आणि मारुती. शनी आणि मारुती. शाबास. थांब नाही. आता कोणाला गाणं येतंय का? मंदिरा. कोणतं? सत्य. मला एक होतं बघ गाणं. शंकराला बेल सोमवारी, ताईची मंगळागौर मंगळवारी. दत्ताला पेढे गुरुवारी, चणे फुटाणे शुक्रवारी, मारुतीला नारळ शनिवारी, आणि शाळेला सुट्टी रविवारी. बुधवारचं विसरले. आठवते. हा. एकच मिनिट. मी तुमची प्रेझेंटी घेते. प्रेझेंटी. मला नावं पाठ नाहीत ना, नंतर लक्षात नाही राहणार. कोणाला तोपर्यंत गाणं येतंय का? मराठी गाणं कोणी पाठ केलंय का? मी. कोणी केलंय? विप्रा म्हण चल. मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाच दे वैष्णव भाई रे, नाच दे वैष्णव भाई रे. बिहार गेला पावटोली, रोद बिमार गेला पावटल, एक एक लागतील भाई रे, एक एक
वैष्णव भाई रे गोपी चंदन तुळशीच्या माळ गोपियों की चंदन उठी तुळशीच्या माळ हार विरला विरविती मृदुंग पुष्प श्रावण मृदुंग गाई पुष्प अनुपम सुख रे मांडीला वाळवंटी गाई खेळ मांडीला वाळवंटी गाई नाच दे वैष्णव भाई रे नाच दे वैष्णव भाई रे. एवढंच येतं ना. बस बस थोडं ना मुलांना त्यांना समजेल अशी गाणी शिकवा. हे छानच आहे शिकवलेलं, कारण ते शब्द तोंडात बसायला जरा अवघड जातात ना. हा, ते माझं ऐकून म्हणत होते. होय छान म्हणते, पण म्हणू दे, हा. चांगलंच आहे. संस्कार चांगले होत आहेत आपोआपच. एखादं असं ना ते खूप बालगीतांचे हे आहेत, युट्यूबवर पण आहेत, किंवा त्या आठवणीतले गाणीमध्ये पण आहेत. मी तिला म्हंटल की असावा सुंदर म्हणती नाही मला हा, खेळ असावा मांडी सुंदर, येतो नाही. नाच रे मोरा, ती अशी म्हणते, छोटी "नाही, मला छोटी खेळ छोटी मांडी छोटी येतो गाणी आहेत ना. सुंदराचे." हा हा हा, शिकवा. एक स्वामीश नाहीये ना आज, जहान आहे, विप्रा आहे, पूर्विका आहे, वरद नाहीये. श्रियान आहे का? श्रियान आहे, सान्निध्य आहे, शमिका आहे, रेयांश आहे का? रेयांश तूच ना रे. रियांश चापके 2 आहेत का? हा रियांश आहे, रियांश नाहीये वाटतं. अन्वी नाहीये, अबीर नाहीये, रिदित आहे, श्रिया आहे का? आहे. आणि रियांश आहे आणि प्रिशा आहे. गुड. शाब्बास. मग आठवड्याचे वार. आता दिशा माहिती आहेत का तुम्हाला? मुख्य दिशा 4 आहेत. कोणाकोणाला माहितीये? प्रिशा सांग. अनम्यूट कर. हा सांग. शनी रविवार पासून रविवार दिशा वार नाही विचारले मी. दिशा दिशा माहिती आहेत का तुम्हाला? दिशाला नाही माहिती. नाही माहिती. कोणाला माहिती आहेत का? सांगूया आपण. माहित नाही तर हरकत नाही, आपण त्याचसाठी आलो ना शाळेत. हा सांगते मी. हा कोणाला माहिती आहेत का दिशा? इंग्लिश मध्ये शिकलायत का? वर्गात शाळेत झाले? पूर्व पश्चिम तुम्ही शिकलाय का? ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ शिकलायत ना. मराठीत त्याला दिशा म्हणतात. सूर्य कुठल्या बाजूला उगवतो आपल्याला कळायला पाहिजे ना, आपण कुठे चाललोय, त्याच्यासाठी दिशा आहेत. कुठल्या दिशेने जायचंय आपल्याला ते कळण्यासाठी मुख्य 4 दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर पूर्वेला उगवतो सूर्य उगवतो ती दिशेला म्हणतात पूर्व. हा ईस्ट शिकलाय की नाही तुम्ही? हा सूर्य पूर्वेला उगवतो, ईस्ट असं लक्षात ठेवायचं. सूर्य उगवतो ती दिशा पूर्व, सूर्य मावळतो ती दिशा पश्चिम. हा पूर्वेच्या अपोजिट साइडला विरुद्ध बाजूला असलेली दिशा पश्चिम. ठीक आहे. आणि उत्तर वरच्या बाजूला, उत्तर इज नॉर्थ. हा आणि दक्षिण, आपण आता भारताच्या दक्षिणेत आहोत आणि दिल्ली उत्तरेत आहे. आपण कर्नाटक मध्ये आहोत ना. सगळे कर्नाटकातच आहेत का? दुसरीकडे आहे कोणी? सगळे कर्नाटकात आहेत ना. मग आपण सगळे साऊथला आहोत, दक्षिणेला आहोत. म्हणा तुम्ही साऊथ इंडियन शब्द ऐकला असाल की नाही? किंवा साऊथ इंडियन फूड, साऊथ इंडियन फूड ऐकलंय की नाही? मग ते साऊथ इज दक्षिण. ठीक आहे. 4 दिशा पूर्व,
पश्चिम, दक्षिण, उत्तर. आपण भारताच्या दक्षिणेला राहतो. दक्षिणेत हा, भारताची राजधानी कुठे आहे? उत्तरेला आहे. उत्तरेला अरबी समुद्र पश्चिमेला आहे. हा पश्चिम हा, पश्चिम. आणि सूर्य पूर्वेला उगवतो. पूर्वेला एवढं पुरे आता सध्या तुम्हाला 4 दिशा पुरेत. ओके, लक्षात ठेवायचं. सूर्य उगवतो ती पूर्व, सूर्य मावळतो ती पश्चिम. आपली राजधानी आहे ती उत्तर उत्तरेला आणि आपण राहतो ते दक्षिण. ठीक आहे. आता दक्षिणात्य म्हटलं ना आपण, साऊथ इंडियन, त्यातलं कुठलं आवडतं तुम्हाला खाणं? साऊथ इंडियन फूड. डोसा डोसा. शमिकाला डोसा आवडतो. श्रिया, तुला काय आवडतं? अनम्यूट हो, अनम्यूट हो, अनम्यूट. ती काय बोलली ना. अनम्यूट. हा, सांग आता काय आवडतं तुला? काय आवडते? नूडल्स. नूडल्स नाही, अरे नूडल्स तर आपलं दाक्षिणात्य सांग, इडली. साऊथचं सांग. नूडल्स, सगळ्यांना नूडल्स. पाझा, काय पिस्ता, पिस्ता नव्हे, पास्ता. आणि काय तुझं दुसरं? पिझ्झा. इडली. पिझ्झा डोसा आवडतो का? इडली आवडते का? इडली. का वडा आवडतो? डोसा. डोसा. डोसा आवडतो. गुड. चपात आवडते आणि रियांशला काय आवडतं? रियांशला काय आवडतं? डोसा. इडली आवडते आणि श्रियांशला काय आवडतं? अनम्यूट कर. आवाजच नाही आला रियांश तुझा. रियांश, श्रियान, काय आवडतं तुला? पिझ्झा. पिझ्झा नाही, दक्षिणात्य विचारलं मी. इडली, डोसा, मेदूवडा, नंतर कसला चित्रान्ना, विषेवे भात. काय आवडतं? डोसा. सगळ्यांना डोसाच आवडतोय रे. विप्राला काय आवडतं? विप्रा, सांगा आता सांगा. हा सांग, नीट बस. डोसा. डोसा. रिधितला काय आवडतं? पास्ता हा, पास्ता पास्ता नाही, पास्ता दक्षिणात्य नाही, ते सगळे युरोपियन फॉरेनचे पदार्थ आहेत, ते नको आपल्याला. डोसा, इडली, मेदूवडा, डोसा चावचाव भात. डोसा पुढे खाल्लाय का? चावचाव भात म्हणजे काय माहितीये का? चौटवान चावचाव भात म्हणजे शिरा आणि उपमा एकत्रच देतात. हा. प्रिशाला काय आवडतं? हा, इडली. इडली. आणि जहानला काय आवडतं? हा, इडली इडली. शाबास. सनिध्याला? डोसा डोसा. रुग्विकाला? डोसा आणि केळ वाव, केळ. वा वा, छान. सगळ्यांना डोसा जास्ती आवडतोय, हो ना? मग आता बंद करायचा क्लास? कोणी म्हणणार आहे का गाणं बिणं काही? शमिका, प्रार्थना सगळ्यांनी पाठ करायचे काय? पुढच्या रविवारी घेणार आहे. रेषा, तू काय म्हणत असशील तर म्यूटच बाळा तू. तू काय म्हणते का? अनम्यूट हो. हा. बोल. ते दिशा सांगत होती मला. अच्छा अच्छा, सांग मग एकदा. चल, उजळणी होईल. सांग. सांग. पूरब. पुरम. पूर्व म्हणायचं. ते पूरब इंग्लिश ह्याच्यात हिंदीत म्हणतात. पूर्व. पूर्व. बोल. पूर्व. 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 पश्चिम. पश्चिम. हम्म. उत्तर. हम्म. दक्षिण. शाबास, छान. ठीक आहे. आता होमवर्क काय? दिशा पाठ करायच्या. हा, आणि ए आणि आई एक एक पान लिहायचं. आणि प्रॅक्टिस करायची असेल तर पाटीवर करा किंवा मग तांदुळात
कणकेत असं खेळायला पण मजा येईल तुम्हाला. रांगोळीत. पण सांडायचं नाही, काम वाढवायचं नाही आईचं. हा, छान मी ताटली एक घ्यायची. गाणं म्हणते. गाणं म्हणतेस? म्हण. सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे शब्दरूप शक्ती दे भाव दे प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा चिमण पाखरा ज्ञान मंदिरात सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा एवढं. बरं, छान छान. असं पाठ करा छान छान गाणी. हा, इव्हन आपली जी प्रार्थना आहे ना, ती पण एका पिक्चर मधलीच आहे. उबंटू. चला, भेटूया पुढच्या रविवारी. पुढच्या रविवारी बहुतेक सुट्टी असेल, ते सांगतो आम्ही ग्रुपवर. हा, ठीक आहे. बाय. छान पाठ करा सगळ्यांनी. होमवर्क टाकते याच्यावर. हा, बाय. मज्जा करा सुट्टीची. अच्छा.